हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी. आणि कसं काय मुंबईकर, आज आहे मकर संक्रांत. प्रथमतः सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मर्सडीज C300 ओपन रूफ, छान अशी गाडी. का पळून पळून गेलो शेवटी मागेच. मला वाटतं कोणाची तरी घेतलेली आहे आणि पळवलेली आहे, म्हणजे ऍज अ ड्रायव्हर म्हणून चालवलेली आहे. बघूया संक्रांतीला कोण नाही. क्वालिटी छान आहे. हा, क्वालिटीवरून आठवलं, काल आपण एक प्रोडक्ट घेतलेलं मित्रांनो, पण पाहिजे तशी क्वालिटी नाही भेटली. सो मे बी आपण चेंज करून, उपयोगी गोष्ट आहे पण क्वालिटी नाही मित्रांनो. सो चेंज करून आपण अजून एक वेगळ्या कंपनीचं प्रोडक्ट मागवलंय. आपण ऍक्च्युली लेन्स मागवलेली होती वाईड अँगल साठी, पण वाईड अँगल मुळे कसं होतंय, साईडला सगळं ब्लरिंग होत आहे. वाईड अँगल भेटतो, छान भेटतो अँगल, पण अँगल मुळे सीन असा होतोय की एक साईडला ब्लर होत आहे, सगळं फ्रेमच्या साईडला ब्लर होत आहे कॉर्नरिंगला. म्हणून मे बी आपण दुसरं अजून एक वेगळ्या कंपनीचं प्रोडक्ट मागवून ते चेक करूया. आणि सगळ्यांच्या क्वालिटी मे बी सेम निघाल्या तर आपण रेग्युलर गोष्टीवर येऊया. कारण काय ह्याने काय होतंय, मोबाईलचं वजन आहेच म्हणा, आणि 100-200 ग्राम वजन अजून वाढते, त्याच्यामुळे ते स्टेडी नाही राहत आहे, वजन जास्त होतं, बाकी काही नाही. खूप जास्त वजन झालं मित्रांनो. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या डेली व्लॉगिंगच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी. आणि आज मित्रांनो, काल भोगी झाले, आज आहे मकर संक्रांत.
तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या. आता तिळगुळ तर आहेच नाही आपल्याकडे, तरी पण एक फोटो टाकून देईन मी. म्हणून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब या गोष्टी विसरू नका मित्रांनो. जर चॅनलवर नवीन आहात तर कॉन्टेंट बघा आणि नंतर सबस्क्राईब करा. आणि आवडला असेल तर विजिट केला असाल तर लाईक करून द्या नक्कीच. तर सकाळचे आता वाजले आहेत 8:21 आणि नेहमीप्रमाणे सकाळी गर्दी नाही, काही नाही. आणि आपण चालू आहोत आपल्या घराकडे. बाकी प्रोडक्ट लावलेलं आहे, यूज करतोय आपण, ते छानच आहे. पण मित्रांनो कसं आहे, व्हिडिओ क्वालिटी फ्रेमिंग बरोबर नाही येत आहे. फ्रेमिंग मध्ये थोडीशी गडबड होते. ऑटो फोकस तर आहेच, नो प्रॉब्लेम आहे त्याच्यात. व्हिडिओ क्वालिटी मिडलला एकदम सेंटरला छान येते आणि बाकीचं ब्लर येत आहे, असं होतंय. त्याच्यामुळे मे बी अदर प्रोडक्ट मध्ये आपल्याला तसं नाही भेटलं तर वेल अँड गुड होईल. म्हणून हे प्रोडक्ट मी सोडलेलं आहे आणि म्हणजे रिटर्नेबल बेसिसवर टाकलेलं आहे. तर बघूया. नाही, मला वाटलं गाडी आली की काय. जेवढा इम्प्रूव्हमेंट आपल्याला करता येईल तेवढं आपण करतोय आपल्या नीलपरीवर. ऍक्च्युली फ्रेम मध्ये प्रोडक्ट घेण्याचं कारण असं की आपल्या फ्रेम मध्ये नीलपरी नव्हती. कुठल्याच ब्लॉगिंग, आपल्या पूर्ण ब्लॉगिंगच्या चॅनलच्या ह्याच्यामध्ये नीलपरी कुठेच नाहीये. त्याच्यामुळे मी हा प्रोडक्ट घेतला आणि ह्याच्यामध्ये आउटपुट छान आहे व्हिडिओचं. पण कसं आहे, हे नाही भेटत आहे, क्वालिटी नाही भेटत आहे. पूर्ण फ्रेमिंग मध्ये नाही येत आहे. पूर्ण फ्रेम चांगला नाही आहे, साईडला ब्लरी आहे. तर मे बी आपण रिटर्न करून टाकू हे आणि अजून एक प्रोडक्ट चेक करू, त्याच्यामध्ये मे बी बेटर क्वालिटी भेटली तर. बाकी सगळं मजेत. आता घरी जाऊन झोपा काढायच्यात. सुट्टी नाहीये, आज रात्री पण यायचंय कामाला, त्याच्यामुळे झोप ही गरजेची आहे. मे बी आज सुट्टी असती तर कुठे बाहेर गेलो असतो फॅमिलीला घेऊन आणि तिकडचं ब्लॉगिंग झालं असतं एक. तर माझ्या नजरेत 2 रेस्टॉरंट आहेत, त्यांचे ब्लॉगिंग झालेलं नाही. तर त्यांचे ब्लॉगिंग मी सुट्टी असेल त्या दिवशी करून टाकेन. बघूया. काहीतरी गाडी खालून गेले आपण बघितलं नाही. मस्त आहे. 160 कुठे आहे, झूम असेल मे बी. Yamaha T-Rex T-Rex हे एका डायनासोरच्या प्रजातीचं नाव आहे. तर मित्रांनो, थँक्यू. आपण आता एक शॉर्ट टाकलेला त्याच्या रिस्पॉन्स साठी. मे बी त्या गोष्टी आपल्याला ज्यांच्याकडे पोचवायच्या होत्या त्यांच्याकडे पोचलं नसेल, कारण का इलेक्शनचे दिवस चालू होते. सो मे बी इलेक्शनच्या दिवसात अजून काही प्रोग्रेस नाहीये, म्हणजे या गोष्टी पोचलेल्या नाहीयेत अजून. त्या गोष्टी पसरवल्या तर मे बी ह्या गोष्टी सुधारतील. एक मीडियाचा सहारा यासाठीच घेता येतो की आपल्याला ज्या गोष्टी त्यांच्याकडे पोचवायच्या असतात त्या पोचून जातात.
तर आपण आलो आहोत मंगळावरच्या ब्रिजवर. मंगळावरचा ब्रिज ह्यासाठी कारण का इकडे दुनियाभरचे खड्डे आहेत, ढीक टाकलेले आहेत डांबरचे, त्याच्यामुळे गाडी स्टेडी नाही राहत. हे बघा मध्येच, आणि ह्याच्यावर मोडून मग गाडी डिसबॅलन्स होते आणि ठोकर होते. मग त्यात जातात लोकांचे एक 5-6 हजार जातात नक्कीच, कारण का आणि स्वतःवर केलेला मेडिकल खर्च तर मी पकडलाच नाही. गाडी असेल कंट्रोल मध्ये तर जास्त लागत नाही, पण गाडी कंट्रोल मध्ये नसली तर मित्रांनो खूप जास्त दुखापत, म्हणजे पूर्ण लाईफ लॉंग अशी दुखापत होऊ शकते. असं आहे हा ब्रिज. एकदा पण मोबाईल स्टेडी राहिलेला नाही, नुसतं होतं. सुके वाटतं खाताना किंवा लेट येत असते. हाय 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 किती वाजले कुठं करे नव्हेल आहे. राम मंदिर क्रॉस. आपण आलो आहोत राम मंदिर वेस्टला आणि ते जाऊ
आपण आपल्या घराकडे येऊ. जा जा ओढून जा. मानेची जीव म्हटलं आपली. वेस्टला आलेलो आहोत आपण. एस्किलेटर तो दे. तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशन जवळ. तर भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत ब्लॉग बघा, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि विजिट करत असाल तर लाईक करून नक्की जा. परत बोलतो, मध्येच बंद झालाय मोबाईल. तर मित्रांनो, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर ब्लॉग बघत असाल तर लाईक करायला विसरू नका. आणि जास्त आवडला असेल तर आजूबाजूच्यांना पण लाईक करायला हवं, सबस्क्राईब करायला हवं आणि त्यांना पण शेअर करायला हवं. अशाने काय होईल, तुमच्या भावाची ग्रोथ होईल, सबस्क्रायबर वाढते, चॅनलला अजून लोक जोडतील आणि खूप काही गोष्टी आपण नवीन करत राहू. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.